आज जवळपास आपण 23-24 वर्षांना सगळे एकत्र जमलो आहे की नाही, आणि खूप छान वाटलं. बालपण काही का वेळेला जगता आलं आणि असं जगता आलं पाहिजे. म्हणजे 40 ओलांडल्यानंतर आपण कोण कुठं असू काही सांगता येत नाही, आणि हे अनएक्सपेक्ट होतं. आपण सगळे भेटू, आणि क्रेडिट गोज टू मी परत सांगतो वैशाली टेकाळे की तिने ह्या सगळ्याची सुरुवात केली, आणि एक छान यशवंतच्या सहाय्यानं हे झालं. आपला विपुल आहे खानगोडे जो वाशिमहून आला, आणि वहिनीचं तर विशेष योगदान आहे म्हणूनच आहे ना, की त्यांच्यामुळे सगळं इथं नाही ते म्हणले असं जा तिकडे करा है ना. तर खूप छान असंच आपण, मला वाटतं की आपल्याला जसा जसा वेळ मिळत राहील म्हणजे वर्षाला भेटण्याचं एक सगळ्यांनी विचार करावा. प्रत्येकालाच कामं आहेत, प्रत्येकच जण बिझी आहे. इथं कोणीच रिकाम टेकडा नाहीये. प्रत्येकाची मुलं बाळ कोणाची 10वीला असतील, 12वीला असतील, हे होतच राहणार. पण हे आपल्याला जर पुढे असंच अजून 4 वर्ष जास्त जगायचं असेल तर असं एक दिवस आपण सगळ्यांनी एकत्र आनंदाचे क्षण. आणि म्हणूनच आपण जे म्हटलं, आता पप्पू पण आलाय बघा, तो आलाय लग्नावरून काय ना, पण आला विचार आलो बरं लग्न सोडून घरला म्हणलं तुम्ही मीटिंग माझ्यासोबत करावं. ते तसं झालं. आज राजू मारुडवार पण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत जुळला होता. तुम्ही सगळ्याजणी वर होत्या, आणि त्यालाही वाटलं की मला का कॉल केला नाही. आता सगळ्यांचा ब्लेम येतो की अमोल तू मला काय केलं नाही, की वैशालीला येईल, की ज्यांना ज्यांना किंवा रेशमाला असेल, पिंकीला असेल, तर सगळ्यांना ते येईल की अरे मला का नाही सांगितलं. पण आपण नक्की पुढे भेटूयात, आपण सगळेजण भेटू असं आहे. आणि म्हणूनच आपण नाव दिलं होतं, भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ या वळणावर, चला विसाऊ या वळणावर. ह्या विसावयाचा हा क्षण होता. सगळ्या जणांना चांगलं आरोग्य लाभो, आपल्या सगळी टीम अशीच एकजूट राहो, आणि पुढच्या वर्षी अजून जे आपले काही राहिलेले मित्रमैत्रीण आहेत की ज्यांचे आपण चेहरे मोहरे सगळे बदललेले आहेत, ते चेहरे मोहरे बदललेल्यांना परत एकदा आपण फ्रेम मध्ये आणूयात. आणि इथे सगळ्यांचे परत आभार आपल्या माणसांचे मानायचे नसतात, परंतु तरीही बेसिकली सगळ्यांचेच आभार. विशेष विशेषतः वहिनी साहेबांचे आभार है ना. की कसं असतं माहितीये का, आपण एक आपल्या धुंदीत होतो, किंवा आपण मागे 95 पासून 2001-2002 पर्यंत आपण सगळं आठवत होतो, आणि त्या बिचाऱ्या एक मूक नायक म्हणून पाहतो. म्हणजे त्यांना कुठेतरी आठवत होतं की आपले विद्यार्थी, आपले